गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे. सकाळची छान सुरुवात झाली, फ्रेश वगैरे झाले, लगेच स्वयंपाकाची तयारी केली. तर आज शिमला मिरची आणि टोमॅटोची मिक्स भाजी बनवायची होती. त्यानंतर चपात्या बनवायच्या होत्या. काकडी शिलून घेतली, दादाची अंघोळ होईपर्यंत चपात्या बनवून झालेल्या होत्या. कडक अशी शेवटची चपाती केली आणि दोघांचे ताट केले. मस्त दोघांनी जेवण एन्जॉय केलं. दादाला पण कामावर जायचं होतं. जेवण झालं की लगेच आम्ही अननस आणलेले होते, गावाकडनं पार्सल मागवलं होतं, तर त्याच्यात अननस आलेलं होतं. तर ते अननस शिलायला घेतलं. दादाने पटकन असं अननस जे आहे ना ते शिलून घेतलं. अननस शिलायचं झालं की त्याने त्याच्या गोल अशा चकत्या पाडल्या, जे की परफेक्ट असं पाडतात ना तशा चकत्या पाडल्या आणि दोघांनी मस्त अननस एन्जॉय केलं. खूप गोड होतं आणि खूप टेस्टी पण होतं. तुम्ही पण अननस खाल्लं पाहिजे, खूप चांगलं असतं खाणं. त्यानंतर दादा कामावर गेला, मी पण माझं सगळे काम आवरले आणि लगेच अभ्यासाला बसले. आज जो आहे ना तर परीक्षेला आपले 20 ते 22 दिवसच शिल्लक राहिलेले आहेत आणि मला आज ना जुन्या क्वेश्चन पेपरमध्ये सेन्सस जो आहे ना, म्हणजे जे आपली जनगणना आहे ना, तर त्याच्यावर जे प्रश्न आलेले आहेत त्याच्या रिवाईज करायचे. त्याच्यासोबतच पॉप्युलेशन, लोकसंख्या जो चॅप्टर आहे ना त्याच्या शॉर्ट्स नोट्स काढायच्या आहेत. तर मी त्याच्यासाठी ना जिओग्राफीचं बुक घेतलं होतं. थोडंसं सेन्सस रीड केलं आणि त्याच्यावरच्या शॉर्ट्स नोट्स काढल्या. जुन्या प्रश्नपत्रिका चालल्या मागच्या 2 वर्षाच्या आणि त्याच्यामध्ये बघितलं की सेन्ससवर कुठला प्रश्न आलेला आहे का. आणि त्याच्यानंतर मग लगेच त्याच्या छोट्या नोट्स काढल्या, म्हणजे जे की पॉकेट नोट्स जे आहेत ना ते आपल्या शेवटच्या 1 आठवड्यामध्ये आपल्याला रिवाईज करायला सोपं जातं. त्या रिवाईज करण्यासाठी आपण पॉकेट नोट्स ज्या आहेत ना त्या काढल्या पाहिजेत. सेन्सस झालं त्यानंतर मी लगेच इयरबुक जे आहे ना तर ते घेतलं. इयरबुकमध्ये मला आज सायन्स टेक करायचं होतं, कारण की आपले जुने प्रश्नपत्रिका जर बघितल्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की आपल्याला सायन्स अँड टेक्सवर तुम्हाला भरपूर प्रश्न विचारले जातात आणि सायन्स अँड टेकमधले जे प्रश्न आहेत ना तर ते आपल्याला इयरबुकमधनं कव्हर करायचे आहेत. त्याच्यासोबतच तुम्ही थोडा गुगलचा पण वापर केला तरी चालतो, कारण की जुन्या प्रश्नपत्रिका बघितल्या तर आपल्याला याच्यामध्ये लक्षात येतं. त्यानंतर 2 तास अभ्यास झाला. त्यानंतर मी मार्केटला गेले होते, तुलसी बागेत गेले होते आणि पेठेत गेले होते. तर तिकडनं दादासाठी मास्क आणायचे होते. तर बघू शकता आता इथं प्रदूषण भरपूर वाढलेलं आहे आणि धुळेचं प्रमाण पण भरपूर वाढलेलं आहे. मेट्रोचं काम आणि ह्या सगळ्या कारणाने ना आपल्या श्वसनाला खूप त्रास होतो दादाला. तर मी कॉटनचे मास्क आणलेले आहेत. तर 20 रुपीजला मिळाले. आता सीझन नाही आहे, पण मास्क अवेलेबल झाला तेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. दादाने मला 1 महिनाभर तो सांगत होता की मास्क घेऊन या. तर मी शेवटी मुहूर्त लावला आणि मास्क घ्यायला गेले. मास्क आणलेला आहे. तुम्ही पण रेग्युलर मास्क यूज केला पाहिजे. बघू शकता हा कॉटनचा मास्क आहे. याला जो आहे ना रबरसारखी जी नॉड आहेत आणि अशा प्रकारे हे लावायचं. तुम्ही यूज अँड थ्रोचा मास्क यूज करू शकता किंवा कॉटनचा मास्क यूज करू शकता. हे प्रदूषणापासून आपल्याला वाचवतो. त्यानंतर माझे इयरिंग्स खराब झाले होते. मी जे टॉप्स इयरिंग वापरते अशा प्रकारचे व्हाईट जे स्टोन असतात ते खराब झाले होते. तर मी इथं ना हे 20 रुपीजला 6 इयरिंग्सचं जे पॅकेट होतं ना ते मिळत होतं. तर मी तिथून एक घेऊन आले. त्यानंतर ताईसाठी मॅक्सी आणलेले आहेत. तर ताईने मला बऱ्याच वेळा सांगितले की त्यांच्यासाठी मॅक्सी घेऊन ये. मार्केटला गेली तर ताईसाठी मी 2 मॅक्सी आणल्या. ती मोरपंखी कलरची एक आणलेली आहे. ती प्युअर कॉटनमध्ये मिळाली आणि ही जी आहे ना ते मिक्स आहे, क्रशचा कपडा आहे आणि कलर कोणता छान वाटतोय आणि कोणती डिझाईन छान वाटते ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. हे मिक्समध्ये आहे. 2 वेगवेगळ्या याच्यामधनं आणले. हा मला जास्त आवडलेला आहे मोरपंखी, सॉफ्ट पण लागतो. तर अशा प्रकारे ही जी शॉपिंग आहे ना तर तेवढी मी केली आणि येता येता गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि डायरेक्ट घरी आले. तर घरी येताना ना दादाला कॉल केला होता, तर दादा बोलला पनीरची भाजी आणत आहे पार्सलमध्ये. तर मग मी लगेच दादाला कॉल केला आणि घरी आले. तर पनीरची भाजी आणली होती म्हणून मी फक्त आज जिरा राईस आणि चपाती बनवली. दादानी पनीरची भाजी पार्सल आणली होती, मसाला पनीर आणलं होतं. तर दोघांचे छान ताट केले. दादाचं ताट छान डेकोरेट केलं. मला कांदा खायचा नाही आहे, लिंबू पण खायचं नाही आहे, त्याच्यामुळे दादाला कांदा, लिंबू आणि काकडी असं जेवण दिलं. माझं ताट केलं आणि पहिला बाईट जे आहे ना या तुम्ही पण पनीरची भाजी खायला आणि मस्त पहिला बाईट घेतला. छान जेवण एन्जॉय केलं आणि अशा प्रकारे आजचा व्लॉग जो आहे ना तो छान एडिट केला. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.